नाव सज्जन काशीनाथ भुजंग, पैठणखेडा. आता सध्या चालू असलेल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 या निमित्ताने शिवसेना पक्ष माननीय शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नेतृत्व माननीय शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व माननीय खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब, तसेच तालुक्याचे लाडके आमदार माननीय विलासबापू भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होत आहेत. आणि या निवडणुका होत असताना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान या नेत्यांनी पैठणखेडा चितेगाव गटातून आणि चितेगाव गणातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून कृष्णाभाऊ गिधाने हे सर्कलसाठी उभा आहेत, गटासाठी उभा आहेत, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे प्रियंका विक्रम भुजंग हे चितेगाव गणामधून उभे आहेत. तसेच रांजणगाव गणामधून संजय पाटील लाखाने हे सुद्धा या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत. तेव्हा या उमेदवारांना जनतेला मी अशी विनंती करतो की आपल्याला विकासाच्या दिशेने जायचं आहे. आपल्याला वरतीसुद्धा सत्ताधारी पक्ष आपल्याबरोबर आहे, जिल्ह्यामध्ये सत्ताधारी खासदार आपल्याबरोबर आहेत, तालुक्यातसुद्धा आमच्या आमदार आपल्याबरोबर आहेत. तेव्हा जे काही विकासाचे काम आपल्याला करायचे आहेत, जनतेचा विकास आपल्याला करायचा आहे, त्यासाठी सर्व जनतेला विनंती करण्यात येते की सर्वांनी येत्या 7 तारखेला धनुष्यबाण आणि शिनेवर फुलेचा ठसा मारून सर्व उमेदवारांना विजय करावा अशी विनंती करतो. आणि येणाऱ्या 4 तारखेला माननीय संदीपान पाटील भुमरे यांची आमदार विलासबापू भुमरे यांची सभा चितेगावात आयोजित केली आहे. तर मोठ्या संख्येने या सभेसाठी सर्व शिवसैनिकांनी, मतदार बंधूंनी, भगिनींनी या ठिकाणी सभेसाठी यावं. कोणत्या ठिकाणी सभा आहे? चितेगाव या ठिकाणी, चितेगाव इथे रोडलाच आहे. संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता सभा आहे. तर त्या सभेसाठी सर्वांनी यावं अशी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. नमस्कार, मी प्रियंका विक्रम भुजंग. मी शिवसेना या पक्षाकडनं अधिकृत उमेदवार आहे. चितेगाव गट आणि चितेगाव गणामधून मी प्रियंका भुजंग उभा आहे. माझी निशाणी आहे धनुष्यबाण. जनतेला काय आव्हान आपलं? जनतेला मी हेच आवाहन करेल की पंचायत समितीमधून आणि जिल्हा परिषदमधून आमचे कृष्णा गिधाणे व मी प्रियंका भुजंग आमच्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे, या जबाबदारीचा निश्चितपणे आम्ही जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू. जे गोरगरीब असतील, लाभार्थी असतील, ज्या अनेक योजना पंचायत समितीकडनं आहेत, या योजनांचा जो लाभ आहे तो लाभ मी प्रत्येक गोरगरीब जनता असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. बरं, आपण निवडून आल्यानंतर पहिलं कोणतं कार्य करणार? मी निवडून आल्यानंतर जे वारकरी संप्रदाय आहे, आपल्या प्रत्येक गावागावामध्ये वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायांना मी एक जी शासनाकडनं मदत केली जाते, प्रत्येकांना जो 1000 रुपये मानधन दिलं जातं, त्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेल. त्यानंतर आपल्या पंचायत समितीकडनं असणाऱ्या ज्या योजना आहेत, प्रत्येक योजना मी प्रत्येकपर्यंत पोहोचवण्याचं, प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक ठिकाणी जाऊन एक चार्टबोर्ड तयार करून तो चार्टबोर्ड प्रत्येक ठिकाणी लावून प्रत्येक लाभार्थ्यांनी तो चार्टबोर्ड बघावं आणि बघितल्यानंतर त्यांना कोणत्या योजना आहेत ह्या त्यांच्यापर्यंत अगोदर पोहोचल्या गेल्या पाहिजे याचा मी यातून प्रयत्न करेन. आपल्या गावामध्ये काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या शाळेची अवस्था खूप वाईट आहे, त्याकडं आपण कसं बघणार? आत्ताच आपण शासनाचा निर्णय बघितला. बऱ्याच आता जे वंचित घटक जे विद्यार्थी असतात ते जिल्हा परिषद शाळेमधनं शिकतात. आज आपण बघतोय, आज डिजिटल इंडिया म्हणतोय आपण, ऑनलाईन शाळा सुरू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आज आपण इंग्लिश मिडियमची शाळा बघतोय. आज इंग्लिश शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा हा कल इंग्रजी शाळेकडे वळला जातोय. पण माझं असं म्हणणं आहे, जिल्हा परिषद शाळेमधून जी आपली वंचित घटकातली जी मुलं आहेत, आज त्या IAS अधिकारीपर्यंत पोहोचलेली आहेत, नासापर्यंत गेलेली आहेत. मग या शाळेसाठी अधिक प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करेन, डिजिटल बनवण्याचा मी प्रयत्न करेन. बरं, तुम्ही इथल्या मतदारांना काय आव्हान करशाल? मी मतदार बंधू भगिनींना हेच आव्हान करेल की युवा नेतृत्व म्हणून एक माझ्यावरती जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, एक युवा नेतृत्व म्हणून मी सगळ्यांचं एक नेतृत्व करेल
आणि प्रत्येक तळागाळाच्या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन. तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी मला जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने आमच्या सर्व उमेदवारांना, शिवसेना पक्षातील सर्व उमेदवारांना निवडून द्यावे हीच मी त्यांना विनंती करते. मी प्रियंका विक्रम भुजम. माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि माझा अनुक्रमांक आहे 10 नंबरवरती धनुष्यबाण या निशाणीवरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करते.